नमस्कार. मला जर माहित असतं की जातक सर मला अध्यक्ष करणारच मी आलोच नसतो. काय ना, आता एकतर अध्यक्ष होणं सगळ्यात कठीण काम आहे आणि शेवटी बोलायचं असतं आणि सगळे लोक इतक्या डेंजर नजरेनं पाहतात की आता हा आपला किती जीव घेणार आहे. कारण 6 वाजेपासून तुम्ही लोक बसले आहे आणि 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि माझी वाईट सवय आहे, म्हणजे मी एकदा बोलायला लागलो की मी थांबत नाही, परंतु मी थांबेल वेळेत. आजच्या या मार्गदर्शन सत्रासाठी उपस्थित असलेले माझे मित्र विशाल भेदुरकर, माझे दुसरे मित्र संतोष झिंगे, या अकॅडमीचे संचालक जातक सर, वानखेडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि जे आज PSI होऊन आपल्या समोर बसलेले आहे असे सर्व मंडळी. 1-2 लोकांना मी ओळखतो यातल्या, कारण हे माझ्यासोबत धावतात रोज, माझ्यापेक्षा फार जोरात धावतात ते. मी 1-1.5 तास धावतो, परंतु मला माहिती मी PSI कधीच होणार नाही, कारण माझी हाईट नाही. तर या सगळ्या PSI मित्रांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांच्या भावी वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासोबतच तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही सगळेजण इथं इतक्या वेळापासून बसलेले आहात. याचा अर्थ असा आहे की MPSC साठी जो एक गुण लागतो तो तुमच्यामध्ये आहे, तो आहे सहनशीलता. भाषण ज्याला ऐकायची सवय होते ना, त्याला भाषण देण्याचं काम पडतेच आयुष्यात. कारण मी पण खूप भाषण ऐकलंय, कंटाळा येत होता तरी ऐकले, आता मी भाषण देतो. तसं तुमच्या बाबतीत होणार आहे की तुम्हाला चांगले विचार ऐकण्याची सवय आहे. मी आता सगळ्यांचे भाषण ऐकत होतो, तर एक कॉमन धागा या सगळ्यांच्या बोलण्यातला मला तो जाणवला, तो म्हणजे की हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे सगळे खेड्यातून आले आहेत, हे सगळे अगदी सामान्य परिस्थितीतून आलेले आहेत. तर हा जो कॉमन एक फॅक्टर त्यांच्यामध्ये आहे, तो फॅक्टर तुमच्यामध्ये सुद्धा आहे. कारण काय असतं की आपण जे काही स्वप्न बघत असतो, ती स्वप्न बघताना, आता एका जणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं, आपण जे स्वप्न बघतो ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खऱ्या अर्थाने जे प्रयत्न आपल्याला करायचे असतात, त्याचं उत्कृष्ट उदाहरण हे सगळी मुलं आहे. एकानं कोणीतरी सांगितलं की आमच्या बॅचची अनलकी बॅच कोणतीच नसेल, काहीतरी 26 महिने 28 महिने लागले. तुमच्यापेक्षा अनलकी मी आहे. ज्यावेळेस मी परीक्षा द्यायला लागलो ना, तर माझं म्हणजे रिझल्ट जो आहे ना, तो फॉर्म भरल्यापासून 42 महिन्यानंतर आला. 42 महिन्याचे वर्ष किती होतात कॅल्क्युलेट करा, है ना? तर 3.5 वर्ष किमान. मी अभ्यास कसा करावा अजिबात तुम्हाला सांगणार नाही, कारण मी आता या क्षेत्रातला म्हातारा माणूस झालोय. मला ही नोकरी लागून आता 13 वर्ष पूर्ण झालेले आहे. 13 वर्षापूर्वी अभ्यासाची पद्धत वेगळी होती, सिलेबस वेगळा होता आणि आताची परीक्षा पद्धती टोटल बदलली आहे. त्यानंतर 2-3 वेळेस बदल झाला. त्यामुळे अभ्यास कसा करावा हे एकदम फ्रेश बाहेरच्या पडलेल्या मित्रांनी तुम्हाला सांगितलंय, त्यांचं तुम्ही सगळं लक्षात ठेवा. मी फक्त काही शब्द तुमच्याशी बोलेल ते ताणतणावाशी रिलेटेड विषय झाला नाही का. आता विशालीचा असल्यामुळे विशालनं तुमच्याशी बऱ्यापैकी ताणतणावाच्या अनुषंगाने गप्पा मारल्या असतील, मला त्याचं भाषण ऐकायला मिळालं नाही. पण ताणतणाव हा जो शब्द आहे ना, हा फारच तणाव दर्शवणारा शब्द आहे ना. एकदम म्हणजे हा शब्द आपल्याला ऐकला की तसा तणाव येतो आपल्यावर. परंतु मित्रांनो, ताणतणाव जो आहे तो ताणतणाव ज्याच्या आयुष्यात नाही ना, ते आयुष्यात नाहीये. माणूस म्हणजे काय, तर संघर्ष करत जगणे ही जीवनाची व्याख्या आहे. संघर्ष वेगवेगळ्या प्रकारचा असतो. ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये असताना तुमचा संघर्ष वेगळा असतो, तुम्ही लहान असता त्यावेळेस तुमचा संघर्ष वेगळा असतो. ज्यावेळेस तुम्ही विद्यालयामध्ये जाता त्यावेळेसचा संघर्ष वेगळा आहे, महाविद्यालयातला संघर्ष वेगळा आहे, ग्राउंडवर खेळता त्यावेळेसचा संघर्ष वेगळा आहे. अनेक ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा असतो. त्यामुळे संघर्षापासून
दूर जो जातो ना तो जीवन जगू शकत नाही, तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. अनेक प्रसंग येतात. मला आता जो बोलला ना, आता वीट भट्टीवर त्यानं काम केलंय, तो ज्यावेळेस बोलत होता ना, तर असं वाटतं की तो काहीतरी बहुतेकांची स्टोरी सांगत आहे, है ना. तुमच्यापैकी बहुतेक जण या फेज मधून जातात. फक्त आज तुम्ही इथं बसलाय, हे मुलं इथं बसले आहेत, हे जे स्टेज आणि तुमच्या खुर्चीमधलं अंतर आहे ना, हे काही फुटांचं अंतर आहे. परंतु हे फुटाचं अंतर पार करायला फार कष्ट घ्यायचे मित्रांनो, है ना. नाहीतर मग काय की इकडं बसलेल्या खुर्चींमधून तुम्हाला इकडे येण्याची संधी मिळायला पाहिजे. तुम्हाला इकडे येण्याची संधी ज्यावेळेस मिळेल ना, त्यावेळेस ते तुमच्या आयुष्यात आनंदी क्षण असेल. आणि या मित्रांनी आता जे काय अनुभव सांगितले ते तुम्ही सांगसाल. तुम्हाला त्यासाठी स्वप्न पडणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की स्वप्न पडायच्यानंतर झोपायला पाहिजे. मग आम्ही जर झोपलो तर आम्ही यशस्वी कसे होऊ, है ना. तर स्वप्न जे आहेत ना, ते स्वप्न ते तुमच्या 6 घंट्याच्या झोपेतच पाळा. 6 पेक्षा जास्त वेळ झोपू नका, 6 घंट्यापेक्षा. परंतु त्या 6 तासामध्ये जे स्वप्न पडतात ना, ते स्वप्न पुढचे 18 तास, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्या दिवसातले पुढचे 18 तास तुम्हाला जागृत राहायचं आहे, प्रयत्न करायचे आहे. आणि त्यासाठी ताणतणाव जो आहे आयुष्यातला तो तुम्हाला काढला पाहिजे. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला सांगतो की मला अजिबात बोलता येत नव्हतं किंवा मला काही कॉन्फिडन्स नव्हता. ताणतणाव कसे येतात आयुष्यात बघा, की मी आता हा बोलला, मला हिवरा आश्रमच्या शाळेत शिकलेला आहे. तो हिवरा आश्रमचा आहे का? ओके. म्हणजे हिवरा आश्रमचा आहे, तो जे पाणी पिला तेच पाणी मी पितो, कारण एकच धरणावरून पाणी आहे ना. माझं गाव हिवरा आश्रम पासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. जे धरण आहे कोराडी धरण, ते धरण माझ्या गावाला आहे. त्यामुळे हिवरा आश्रम माझ्या फार जवळचा आहे. तर त्या गावामधून आम्ही ते हिवरा आश्रमला एक यात्रा भरायची. त्यावेळेस दरवेळेस आम्ही त्या यात्रेत जायचो. आणि यात्रेत कशासाठी जायचं, तर तो महाप्रसाद असतो ना, तो वाटप आम्ही करायचो, आमच्या शाळेचे विद्यार्थी. मग आम्ही 7व्या-8व्या वर्गापासून तो वाटप करायला जायचो. तर कशाचाही ताणतणाव येतो माणसाला. मी बघा तुम्हाला सांगतो की एका एका स्पर्धेत मी भाग घेतला होता शाळेमध्ये. ती स्पर्धा होती काहीतरी फॉरेस्टच्या याच्यावर भाषण द्यायचं होतं. आम्ही फार तयारी केली, लायब्ररीमध्ये गेलो, पुस्तकं काढले, पण 5-6 दिवसात काही तयारी झाली नाही. मग असं ठरवलं की स्वतःच आपण भाषण तयार करायचं, काही बाकी रेफरन्सेस घ्यायचे नाही, जेवढं ज्ञान आहे तेवढं आम्ही भाषण द्यायचं. आमच्या शाळेच्या स्तरावरती स्पर्धा झाली आणि मी 8व्या वर्गात होतो त्यावेळेस. पहिल्यांदाच कधीतरी मी भाषणासाठी एवढा वेळ उभा राहिलो आणि भाषण दिलं. ते भाषण दिल्यानंतर मी ठरवलं जे बोलता येईल ते बोलायचं. तर काय झालं माहित नाही, परंतु माझा त्यात पहिला नंबर आला शाळेमधून. आणि मग पहिला नंबर आल्यावर मला थोडा कॉन्फिडन्स आला की अरे नाही, जमू शकतं आपल्याला. मग त्याची जिल्हास्तरीय स्पर्धा जी होती ती खामगावला होती. मेहकर वरून खामगावला जायचं, म्हणजे गावावरून खामगावला जायचं. तर आमचे जे सर होते ते अपडाऊन करायचे. ते करायचे चिखली तालुक्यातून अपडाऊन. ते म्हटले मी डायरेक्ट खामगावला येतो, आणि माझ्या वडिलांना म्हटले की तुम्ही याला घेऊन या. वडील म्हणजे मी काही येत नाही जास्त, मला माझे काम आहे. म्हणजे स्वतःचे पैसे खर्चायचे, तिथं जायचं, तिथं भाषण ठोकायचं, परत वापस यायचं, स्वतःचे पैसे खर्चून. आणि तिथं बक्षीस काय मिळणार तुला, 1 वही 1 पेन. काय जाऊ नको, मी तुला 2 महिन्यात 2 पेन घेऊन देतो म्हणे. मग मी एकदम डिमॉरलाइज झालो. मग मी वडिलांना म्हटलं ठीक आहे तुम्ही येऊ नका, पण मला एकट्याच जाऊ द्या. मग म्हटलं तू जाशील, हरवून जाशील कुठं, मी इकडे अजून गेलेलं नाही. म्हटलं जातो मी बरोबर. त्यावेळेस काही मोबाईल नव्हता किंवा काय नव्हतं. मग मी आमच्या गावच्या फाट्यावर आलो. आमच्या गावावरून फाट्यावरून डायरेक्ट खामगाव गाडी होती. त्या गाडीत बसलो, घाबरतच बसलो. कोणीच ओळखीचं नव्हतं गाडीत. उतरलो तिथं बस स्टँडला. तिथं विचारलं इंदिरा गांधी विद्यालय कुठे आहे म्हणून. इकडं तिकडं शोधाशोध करून गेलो याच्यामध्ये. सगळ्यात पहिले पोहोचलो, कारण पहिल्याच गाडीत गेलो होतो. तर तिथे पहिलंच नाव माझं आलं, म्हणजे नोंदणी केली ना, पहिलेच मीच नोंदणी केली. आणि आमचे सर यायचेच होते. बरोबर 10 वाजता भाषणाच्या स्पर्धेला सुरुवात झाली. मी पहिलंच नाव नोंदवलं होतं, मला काहीच माहित नव्हतं, म्हणून माझा पहिलाच नंबर आला. म्हणजे कशा भाषण देण्यात बरं. तर विषय असा झाला की पहिलं भाषण कोणीच चांगलं ऐकत नाही ना. म्हणजे
कंटाळा करतात लोक आणि शेवटचं अजिबात ऐकत नाही. मी आज शेवटी बोलतोय, त्या दिवशी पहिल्यांदा बोललो. तर भाषणाला माझं नाव आलं, मी गेलो भाषण करायला, भाषण ठोकलं चांगलं आणि बसलो. नंतर 10 मिनिटांना आमचे सर आले, मी समोर बसलेलो, मी मागं पाहिलं, सर आले, सर बसले, सगळे स्पर्धक झाले आणि माझं नावच नाही आलं सरांच्या देखत. सर आमच्या तिथे जाऊन बोलले की अरे आमचे शाळेचा विद्यार्थी आला, इथे तर भाषण नाही झालं. बरं पहिल्यांदा मग मला बोलले तू कसा बोलला काय, म्हटलं बोललो सर मी आता जसं बोलायचं. मी नाही करत आलो म्हणजे तुझ्या नंतर आलो. तर मग त्या स्पर्धेचा निकाल तिथे जाहीर झाला अर्ध्या तासानं. तर त्याच्यात 5 बक्षिस होते. मग मागून पुढे सुरुवात करतात ना. मग 5वा नंबर मला वाटलं आता आपलाच आहे, जमलं आपलं. 5वा नंबर नाही आला. म्हटलं 4था तर नक्की आहे, 4थाही नाही आला. 3रा, 2रा, आता पहिला तर येतोच म्हटलं आपणच आहे, आता पहिलाही नाही आला. मग मी फार नाराज झालो, म्हटलं आपला काही नंबर नाही आला, पण आपण भाषण तर चांगलं केलं होतं मला वाटत होतं. मग त्या स्पर्धक त्या आयोजकांनी एक घोषणा केली की याच्यामध्ये अतिशय चांगलं एक भाषण झालेलं आहे आणि त्याला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे आणि त्यात माझं नाव पुकारलं. मग मला खूप आनंद झाला. त्याला म्हटलं काहीतरी घरच्यांना सांगायला झालं की मी गेलो होतो, काहीतरी नाव आलं माझं स्टेजवर. तर ही जी प्रोसेस होती ना, एक भाषण देण्यापासून दुसरं भाषण देण्यापर्यंतची, हा माझा पूर्ण ताण तणावाचा पिरियड होता. आणि मग मी विचार करत होतो की आपण नाही करू शकणार, आपल्याला जमणार नाही, परंतु गिव्हअप नाही करायचं. एकापैकी कोणतरी सांगितलं तर गिव्हअप करू नका शेवटपर्यंत. स्पर्धा अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हे ऍटिट्यूड तुम्हाला ठेवावं लागेल की ठीक आहे झालं. म्हणजे 10व्या वर्गापर्यंत मी काय केलं की माझी जी बॅच होती, माझ्या बॅचला 17 ते 18 मुलं असे होते की एका मार्काचा फरक राहत होता. सगळे एकदम फास्ट, म्हणजे प्रत्येक एका मार्कासाठी आमची स्पर्धा राहील. पण 5व्या वर्गापासून 9व्या वर्गापर्यंत मला कधीच नंबर नाही आला पहिल्या 5 मध्ये. त्याचा मला ताणतणाव अरे डिप्रेशन की आपला कधीतरी एकदा नंबर यायला पाहिजे. प्रथम सत्राच्या परीक्षेतही नाही आणि मग द्वितीय सत्रात तर नाहीच नाही. मग मला फार वाईट वाटायचं. मग मी परत विचार करायचो की नाही कधीतरी आपण करूच, येईलच आपला काहीतरी नंबर. आणि मग 10वा वर्ग सुरू झाला आमचा. 10व्या वर्गामध्ये परीक्षा देत होतो आमचा. मग माझा सरावमध्येही नंबर यायचा नाही. 17 पुरांमध्ये मी कधी 14वा, 13वा, कधी 12वा, कधी 9वा, बस 10च्या जवळपास असायचो, कधी पुढे. परंतु अभ्यास चांगला केला आणि परीक्षा दिली. माझंही कॉपी सेंटर होतं माझ्याच गावाचं, परंतु मी अजिबात कॉपी केली नव्हती है ना, कारण मी घाबरट होतो. मी जर घाबरट नसतो तर 4-5% तर सहज वाढले असते माहिती तुम्हाला सांगतो मॅट्रिक मध्ये. त्यामुळे मी काही कॉपी केली नाही आणि मॅट्रिकचा रिझल्ट आला आणि मी आमच्या सेंटरहून पहिला आलो. बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलो. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. टाळ्या वाजवण्याची गरज नाही. आता ते मार्क मी जर तुम्हाला सांगितले तर ते बीपीएल चे मार्क आहे ना. म्हणजे आता जे याला सांगितलं ना 92% पडले, एकाला 98% पडले, तर मी तर माझी मार्कशीट कधीच दाखवत नाही कोणाला है ना. मला 79% मार्क होते त्यावेळेस 1996 ला है ना. आमच्या वेळेस म्हणजे 80% मार्क पडणार, 75 डिस्टिंक्शन मिळालं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती. पण आता ते बीपीएल सारखे वाटतात. तर मग त्यावेळेस मॅट्रिक पास झालो मी आणि मी स्वतःला हुशार समजायला लागलो. कारण काय झालं की मला असं वाटलं की नाही आता आपण सेंटरहून पहिला आलो. मग त्यामुळे स्वतः म्हणजे आपण म्हणतो ना की काहीतरी शिंग फुटण्याचा प्रकार जो असतो तसं थोडं मला वाटायला लागलं. परंतु प्रॉब्लेम असा होता माझ्या गावात आर्ट्स होतं आणि सायन्सला मला ऍडमिशन घ्यायची होती 11वी-12वी. मग मला ते सायन्सला ऍडमिशन घ्यायची, वडील म्हणे अजिबात घ्यायची नाही, गावात शिकायचं, 2 वर्ष डीएड करायचं, शिक्षक व्हायचं आणि जवळपास पुढे जरी लागेल अपडाऊन करायचं. मग मी वडिलांना म्हणलं की तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे, फक्त मला सायन्स घेऊन डीएड होऊ द्या, मला इच्छा आहे सायन्स करण्याची. वडील म्हणे नाही, तुझा जर नंबर लागला इथे मेहकरला वगैरे मेहकरला घेऊन टाक, अपडाऊन करायचं तर कर. मेहकर 10 किलोमीटर माझ्या गाव. शेवटी मी काय केलं, फॉर्म भरायला गेलो आणि तिकडून तिकडे वडिलांना न सांगता मी बुलढाण्याला मित्रांसोबत गेलो, फॉर्म भरले आणि सोबत मी गव्हर्नमेंट हॉस्टेलचा फॉर्म भरला, जे समाज कल्याणचं वसतिगृह असतं त्याचा फॉर्म भरला.
आणि मग घरी आलो, वडिलांना काही सांगितलंच नाही काहीच. माझा सगळीकडे नंबर लागला त्या कॉलेजमध्ये वगैरे, पण हॉस्टेलला नंबर नव्हता लागला अजून. मला मित्रांनी एकाने घरी आल्यावर सांगितलं तुझा नंबर लागला म्हणून, कोणत्याही कॉलेजला भेटते ऍडमिशन, 3-4 कॉलेजला लागला होता, पण वसतिगृहात नंबर लागला नव्हता. मग एक दिवस काय झालं, आणि आपल्याला ज्ञान नसते ना काही जास्त. माझे वडील गावातल्या पोस्टात काम करत होते. मला माहित पाहिजे की आपण चोरून फॉर्म भरला तर जर नंबर लागला तर पत्त्यावर येणार आहे, तर पहिलं कागद वडिलांना भेटणार. पण माझ्या डोक्यातच नाही आला. आणि मग घरी आलो, एक दिवस बसलो होतो. वडील म्हणे अरे आपण एक चूक केली. म्हणे काय? म्हणलं म्हणे आपण जर हॉस्टेलला फॉर्म टाकला असता तो नंबर लागला असता म्हणे हॉस्टेलला. मग मी एकदम ताणतणावात होतो ना, की आपल्याला बाहेर शिकायला जायचं. हा माझ्यावर ताण होता त्यावेळेस. म्हणजे मॅट्रिक पास झालो, तर मॅट्रिक मध्ये पहिला नंबर यायला पाहिजे, हा माझ्यावर ताणतणाव होता. वर्षभर मी बाळगला तो ताणतणाव. त्या ताणतणावात जगलो, त्या ताणतणावात अभ्यास केला. दुसरा काय तणाव होता माझ्यावर, की हॉस्टेलला नंबर लागला पाहिजे. वडील म्हणतील आपण जर फॉर्म टाकला असता, आता तो गेली म्हणे जाहिरात, तर नंबर लागला असता म्हणे. म्हणलं खरंच का? तिथं टाकला म्हणलं फॉर्म, तुम्हाला माहित नाही. तर मला अभिनंदन करायच्या अगोदर वडिलांनी मला मारलं तो. म्हणे मला खोटं बोलून तू फॉर्म टाकला म्हणे, तो नंबर लागला म्हणे. पण आता सांगितलं नाही यांनी की एक शिक्षक होते, त्यांनी हे केलं. माझे शिक्षक हे खूप चांगले होते. माझे शिक्षक म्हणे की त्याचं डोकं चांगलं आहे की त्यांना तुम्हाला नंतर टाकला म्हणून. जाऊ द्या म्हणे त्याला हॉस्टेलला, सगळं फुकट आहे म्हणे तिथं. राहणं फुकट, जेवायला फुकट, वरतून 25 रुपये महिनाही देतात नाही. मग असं करत करत त्या तणावातून निघलो आणि बुलढाण्याला गेलो कॉलेजला. बुलढाण्याला मी पहिल्यांदाच गेलो होतो. म्हणजे कधी एखाद्या वेळेस गेलो असं माहित नाही, मला आठवत नाही आता. पण मोठ्या शाळेत गेलो पहिल्यांदा, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि त्या हॉस्टेलला राहत होतो. आता तिथं गेलो तर मला वाटलं मी सेंटरहून पहिला आहे. कॉलेजमध्ये बसलो, 66 विद्यार्थी होते आमच्या वर्गात. 11व्या वर्गात 66, सगळे सायन्स वाले. मग प्रत्येकाचं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी इंट्रोडक्शन झालं आहे ना. तर 66 पैकी माझे 79%. मी 64वा नंबर होता शेवटून. मग मला लक्षात आलं की अरे हुशार विशार काही नसते 79%वर, है ना. हुशार म्हणजे किती, त्यावेळेस 90% मार्क असणारे पोर होते, 92% मार्क असणारे. मग मला लक्षात आलं की आपल्याला फार मेहनत करावी लागणार. मग मी प्रत्येक जिथेही गेलो ना, मी हा प्रसंग सांगितल्याशिवाय राहत नाही कधीच. काही मुलांनी ऐकला असेल एखाद्या ठिकाणी, मला तर तो रिपीट होईल, पण मी सांगतो की 12वी सायन्स तर घेतलं, परंतु कोणतंच ट्युशन लावलं नव्हतं. आणि 15 ऑगस्ट नंतर शाळेत कोणताच क्लास झाला नव्हता. सगळं घरून अभ्यास करायचा, मित्रमंडळीच्या नोट्स वाचायच्या, याच्या झेरॉक्स काढायच्या, त्याच्या झेरॉक्स काढायच्या. वसतिगृहात या मित्राला भेटायचं. पण वसतिगृहामध्ये एका रूम मध्ये 10 जण. 10 जणांमध्ये सगळ्यात लहान 8व्या वर्गातला, सगळ्यात मोठा एमए वाला. त्या 8व्या वर्गाला अभ्यासाची गरज नाही, एमए वाल्याचा अजिबात गरज नाही. मग म्हणत आम्ही जे 11वी 12वीचे 2 जण होतो, त्यांना असं वाटायचं की एवढी गर्दी कशी काय, लोकसंख्या वाढली कशी भारताची, एका खोलीत 10 लोक बसवतात है ना. अभ्यास होतच नव्हता तिथं, आणि ट्युशन नाही. फार फ्रस्ट्रेशन, एकदम तणाव. माझ्या आयुष्यातले आतापर्यंतचे फार तणावाचे जे वर्ष आहेत ते 11वी 12वीचे आणि आता कोविडचे, है ना. मधलं लाईफ बऱ्यापैकी ठीक होतं, एन्जॉय केला. पण 11वी 12वीचं एवढं वाईट परिस्थिती होती की मला काही समजायचं नाही. आमच्या 3 सराव परीक्षा झाल्या होत्या आणि माझं कॉलेजमध्ये रेकॉर्ड होतं की 3ही सराव परीक्षेत मी नापास होतो. पोरं सायन्सचा अभ्यास करायचे, मी मराठीचा पेपर सरकून तपासून घ्यायचो. कशासाठी की आपल्याला डीएड ला जायचं आहे, किंवा मराठीत तरी मार्क चांगले पडले पाहिजे. ज्यावेळेस मी फॉर्म भरायला गेलो ना आमच्या कॉलेजचा, त्यावेळेस पाठीमागं त्या प्रॉस्पेक्टस मध्ये आहे ना, मागच्या वर्षीच्या पोरांचे नाव असतात लिहिले की याला इंग्लिश मध्ये इतके मार्क, याला सायन्स मध्ये बायोलॉजी 100 पैकी 100, याला फिजिक्स मध्ये 100 पैकी 99. मी म्हटलं कोणत्या चक्कीचं पीठ खातात एवढे पोट्टे, एवढा अभ्यास करतात, काय कळायचं नाही मला. तर पण मला असं वाटलं की आपलं नाव यायला पाहिजे प्रॉस्पेक्टस मध्ये. म्हणून परत ज्यावेळेस मी 64वा आहे असं वाटलं, त्यावेळेस माझ्या सगळ्या आशा अपेक्षा सगळ्या धुळीस मिळाल्या. मी म्हणलं आता फक्त सायन्स पास झालं पाहिजे, एवढं सांगून तर वडिलांना की मला सायन्स करून डीएड करायचं. म्हणलं डीएड ला लागतो का नाही माहित नाही, फक्त पास झालं पाहिजे. कारण सेंटरहून पहिला आलेला पोरगा नापास होतो म्हणजे शिक्का मोडत होता ना की बाबा यानं काय केलं मॅट्रिकला. तर ह्या गोष्टी व्हायला नको म्हणून मी आपला धडपडत होतो, फार टेन्शन मध्ये होतो. मला काही समजायचं नाही, फिजिक्स अजिबात करायचं नाही,
केमिस्ट्री कळायचं नाही, बायोलॉजी थोडंफार कळायचं. ते केमिस्ट्रीमध्ये टायट्रेशन नावाचा एक प्रकार असतो. कोणाला सायन्स असेल तर त्याला माहित असेल, बीएससी वाल्या पोरांना माहित. मला अजूनही कळत नाही टायट्रेशन म्हणजे काय, शब्द पाठ आहे. 12वी ते कळत नव्हतं. ते टायट्रेशनच्या त्या हे घेतात ना, रिडिंग घेतात. तर मग आमचं ते बुधवारी आमची हे राहायचं, ते लॅबोरेटरीमध्ये आम्हाला ते प्रॅक्टिकल करायला लावायचं. म्हणजे बुधवारी गेलो मी ते प्रॅक्टिकल करायला. आमचे एक सर होते ना जे केमिस्ट्रीवाले, ते फारच म्हणजे वाईट नजरेने पाहायचे माझ्याकडे नेहमी. त्यांना असं वाटायचं आता सुधरेल मग सुधरेल, पण ते मला जमायचं नाही. मग ते बसलेले होते असे विशाल सारखे, आणि आम्ही इकडे समोर होतो, आणि ते टायट्रेशनचे रिडिंग घेतले. आता माझी रिडिंग घेण्याची एक पद्धत होती, युनिव्हर्सल पद्धत. युनिव्हर्सल पद्धत ते आजूबाजूचं पाहून करायचं. मग मी ते आजूबाजूचं पाहून केलं, अर्थ किती आलं 1.3. मग आपण 1.35 यायचं. काय आलं काय नाही माहित नाही. गेलो सरांकडे. आमच्या सरच्या खिशात 2 पेन राहतात, एक लाल आणि एक निळा. तर जनरल म्हणजे 99% लालच पेन काढायचे. मी गेलो, त्यांनी तो लाल पेन काढला, माझ्या त्या पुस्तकावर त्या याच्यावर कागदावर गोल फिरवला आणि सांगितलं अरे काय केलं चुकलं नाही, डबल कर. गेलो मी डबल करायला. पद्धत तीच युनिव्हर्सल, माहित नाही. परत इकडून तिकडून पाहिलं, परत गेलो त्याच्यात. आता त्यांनी परत असं विचार करत होते ते मनात काहीतरी, त्यांनी परत लालच पेन उचलला. मग सांगितलं पूर्ण असा काट मारला, म्हणजे आता फायनल रिडिंग घे. म्हटलं येस सर. गेलो मी फायनल रिडिंग घ्यायला, पद्धत तीच. शेवटी म्हणलं आता कळत तर काही नाही तर फायनलच करू आता यार. आणि मग फायनल रिडिंग गेलो. फार तणावात होतो बघा. मी सगळं जे बोलतोय ना हे फक्त तणावाचे प्रसंग सांगणार आहे तुम्हाला माझ्या आयुष्यात. गेलो आणि मग तिथे गेल्यानंतर सरने काय केलं, तो पाहिला पेपर, माझ्याकडे पाहिला. तो पेपर खाली ठेवला, लाल पेन उचलला, डबल खाली ठेवला. म्हणलं जमला. आता लाल पेन खाली झाला म्हणजे काहीतरी आपलं बरोबर आहे. लाल पेन खाली ठेवला आणि तो पेपर होता तो घेतला फाडून टाकला. फाडून टाक फेकून दिलं माझ्या अंगावर. मग मला विचारतो नाव काय. मला इतकं आश्चर्य झालं की आपलं नाव माहित नाही गुरुजीला. त्यांच्या वर्गात शिकतो ते आपलं नाव माहित नाही. मी म्हटलं सर माझं नाव ललित कुमार सूर्यकांत वराडे. कुठून आला म्हणजे देवगमळून आलो. कुठं असतो मी देवगमळे. म्हटलं सर असं असं इथे आहे. किती मार्क पडले म्हणजे तुला मॅट्रिक मध्ये. मी एकदम अभिमानात नाही सर 79% आहे. मग त्याने असं मला वरतून खालीपर्यंत पाहिला, डोक्यापासून चपलेपर्यंत. ते विचार करत होते की याला कॉफा कुठं कुठं लपवलं. मग म्हटले तू एक काम कर, म्हणजे तू सायन्स अजिबात करू शकत नाही, म्हणजे तू जा घरी. तुझ्या गावात कॉलेज आहे का. म्हणलं सर 12वी आर्ट आहे. जा म्हणजे 12वी आर्ट करून परत एकदा पहिला नंबर येऊन देतो शाळेत. तिथं काय होत नाही तो जा म्हणजे. हे इथपर्यंत मला ठीक होतं पहिले वाटलं. नंतर मला एवढं टेन्शन आलं ना या गोष्टीचं की असं सर बोलले. मी काहीच म्हणजे एकदम घाबरलो. मी वापस काल गेट आउट म्हणे. एकदम मला गेट आउट केलं सगळ्यांनी पुढे. माझे मित्र हसत होते एकदम. मग मी आलो हॉस्टेलला, एकटाच आलो, रडत बसलो वर जाऊन गच्चीवर. माझा एक मित्र होता, तो शिक्षक आहे सध्या. त्यानं मला समजवलं अरे असं काही नसतं म्हणजे. काय झालं नाही झालं अभ्यास कर म्हणजे नंतर हे म्हणलं मी चाललो सोडून. आता मला काही राहायचं नाही म्हटलं इथं. मी चाललो, मी शाळेतून टीसी काढतो घरी जातो. मग घरी गेलो, 2 दिवस सुट्ट्या लगेच. त्यानंतर लगेच घरी गेलो. वडील म्हणे आता जर का घरी आला तर पहा म्हणे तू 12वीची मार्कशीट घेऊन आल्याशिवाय तुला डीएड ला नंबर येऊन एवढे मार्क पडल्याशिवाय जर घरी आला तर पहा म्हणे तू. घरी काही एंट्री नाही. आता सुट्टीचं 2 दिवस आलो जा म्हणे. आता सुट्टीला एक दिवस थांबलो, आलो वापस. मग ठरवलं की आता 12वी पास झाल्याशिवाय जायचंच नाही घरी. पण गेलो मला एकदा दोनदा. मग अभ्यास सुरू केला. बरं प्रॉब्लेम असा की 10 पोरा रूम मध्ये म्हणल्यावर अभ्यास होत नाही, म्हणून मी काय केलं रूम केली एक शेवटची 4-5 महिने. माझ्यासोबत सायन्सचा कोणी यायला तयार नाही ना, कारण मला माहितच नाही की तो सायन्सवाला येऊन काय डिप्रेस होईल माझ्यासोबत. मग मी माझ्याच रूम मधल्या हॉस्टेलच्या 2 पोरांना पाठवलं. म्हणलं यार आपण अभ्यास करू. ते होते आर्ट्स वाले. मग ते आर्ट्सचा अभ्यास करायचे, दोघं एकमेकांसोबत डिस्कशन करायचे, मी आपला एकटा सायन्सचा अभ्यास करायचो. झालं असं की त्यांचे सगळे ऑब्जेक्टिव्ह पाठ होते. त्यांचं जे पाठ नसायचं ते माझं इतिहासाचं पाठ राहायचं. मला सायन्सचं काही यायचंच नाही.
पण मग सिरियसली अभ्यासाला सुरुवात केली आणि ठरवलं, म्हटलं आपल्याला 12वी झाल्यानंतर डीएड ला लागायचंच आहे, काही करू, दुसरं काहीच ऑप्शन नाही आपल्याकडं. आणि मग तो जो तणाव होता डोक्यावरचा, तो तणाव थोडासा बाजूला केला, अभ्यासाला लागलो. दिवसभर अभ्यास, रात्री अभ्यास, हॉस्टेलला फक्त जेवण करायला जायचं, वापस यायचं, फार अभ्यास केला. अभ्यास नाही केला, फक्त भोगपट्टी केली. कारण समजून मला नव्हते, कन्सेप्ट क्लिअर नव्हते माझे, काही सायन्सचे कोणतेच कन्सेप्ट क्लिअर नव्हते. फिजिक्सचे फार भीती वाटायचे. असं करत करत कोणतंच ट्युशन नव्हतं, प्रॅक्टिकलचे मार्क कमी पडणार होते. 12वी परीक्षा दिली, म्हणलं पडतील, किमान पास होण्यापुरते मार्क पडतील असं वाटत होतं, की म्हणजे डीएड ला लागायला पुरते. रिझल्ट आला म्हणजे रिझल्ट काही गावात नव्हते त्यावेळेस आमच्याकडे, 1998 ची गोष्ट आहे ती, मोबाईल नव्हते. मग मी मेकरला रिझल्ट पाहायला गेलो, है ना. आता तर व्हॉट्सअपवर येतं तुमचा रिझल्ट. मग गेलो पाहायला, तिथं शिवाजी एमईएस हायस्कूल आहे मेकरला, तिथं बसलो वडिलांनी. मग तिथं एक क्लार्क ओळखीचे, त्यांच्याकडे तो नंबर दिला आणि शोधायला लावला. तो क्लार्क आला बाहेर, म्हणे तुमचं सेंटर कोणतं होतं? म्हटलं जिजामाता विद्यालय बुलढाणा. बरोबर, ठीक आहे. नाही तिथंच पाहिलं म्हणे. मग काय झालं, काय त्यांचं पाहतो म्हटलं. गेला त्याने पाहायला, डबल आला. वडिलांना याचं नाव नाही म्हणे, नंबर नाही म्हणे. मी म्हटलं असं कसं होईल? मग मला विचार केला, अरे फिजिक्सचा लय कठीण गेला होता, झाला असेल नापास. नाहीतर मग कशात नापास झाला असेल म्हणलं, बाकीच्या तर विषयात होऊच शकत नाही, फिजिक्स मध्ये नापास झालं. वडिलांना म्हणलं फिजिक्स मध्ये गेला होता विषय, उडून काही बोलायला तयार नाही. मग डबल गेलो आतमध्ये. आपल्याला म्हणलं नाही, परत एकदा पहा. नाही तू चाल म्हणे बाहेर, मला कळत नाही. गेलो त्यासोबत, पाहून राहिलो मी, खरंच माझं नाव नाही ना. मग मी वर पाहिलं, म्हटलं हा एमसीव्हीसीचा रिझल्ट आहे, मी सायन्सचा विद्यार्थी आहे. एमसीव्हीसी मध्ये पाहत होतो केवळ, मला एवढा घाम आला होता, एवढा परेशान. ठीक आहे म्हणलं, असेल दुसऱ्या यादीत नाव असो. मग सायन्सचा रिझल्ट पाहिला, मग पाहिला, अरे आहे. मग मार्क किती आहे? माझा रोल नंबर शेवटी 436 होता, पण मार्क 436 आहे. आणि ती मार्काची टक्केवारी येते 72%. मग मला 72% मार्क पडले. मग 72% मार्क पडले. मी मागच्या वर्षी विचार केला, म्हटलं यावर्षी आपला डीएड ला नंबर लागतो. मग फॉर्म भरायची वेळ आली, डीएड ला फॉर्म भरले. त्यावेळेस एकच फॉर्म भरायचं नव्हतं, ते सगळ्या जिल्ह्यात जाऊन फॉर्म भरायचं. ते केलं आणि सगळी ऍक्टिव्हिटी आणि वाट पाहत होतो. विशेष म्हणजे मी कुठंच फॉर्म दुसरीकडे टाकला नव्हता, बीएससी ला, बीकॉम ला, बी फॉर्म ला, कशालाच नव्हता. फक्त डीएड चा फॉर्म भरला आणि बसलो वाट पाहत. पहिली यादी लागली, नाव नाही, डबल तणाव. दुसरी यादी लागली, नाव नाही. मग तिसरी यादी असते शेवटची, तिसऱ्या यादी काही नाव नाही. झालं, गेलं, म्हटलं आता संपला विषय. आज फारच डिप्रेशन. म्हणजे मी कधीच उपवास धरत नाही, मला फार म्हणजे वेळेवर जेवायला वगैरे पाहिजे, पण मी 2 दिवस जेवत नाही. भूकच होती लागत त्यावेळेस. तोंड दाखवायची इच्छा नव्हती कोणाला. बाकी माझे मित्र बी फॉर्मला लागले, कोणी बीएमएस ला लागला, आणि आमच्या कॉलेजमधले काही एमबीबीएस ला लागले, आणि मी कुठेच नाही लागलो. मग मी वाट पाहत होतो की काय करावं काय नाही, काहीच समजत नव्हतं. एक चान्स कॉल आला मला दिलं. 5-6 दिवस गेले, वडील पोचतातच. वडील म्हणले अरे जमलं, काही चान्स कॉल आहे, लागू शकते नव्हता. गेलो मग कॉलेजमध्ये, भेटलं मला कॉलेज, एक नांदुऱ्याचं नॉन ग्रँड कॉलेज भेटलं. पण मला अजिबात इच्छा नव्हती तिथं डीएड करायची, कारण मी हॉस्टेलला राहत होतो, त्याच्या समोर डायरेक्ट कॉलेज होतं, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज. आणि तिथं खूप माहोल करत होता. क्रिकेट खेळायचो मी, तिथल्या डीएडच्या पोरांना मी बोल करायचो खूप. बॉलिंग मध्ये खूप फास्ट होती, तर मी त्या पोरांना खूप क्रिकेट खेळायचं त्याच्यासोबत. मला असं वाटायचं इथंच आपण लागलो पाहिजे, फार इच्छा होती. आणि इतकी तीव्र इच्छा होती की मी माझं निकाल लागल्यानंतर मला एका जणांनी रजिस्टर दिलं होतं, मी त्याच्यावर नाव टाकलं होतं, ललित कुमार सूर्यकांत वराडे, प्रथम वर्ष, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था बुलढाणा. अजून कॉलेजचे यादही लागायचे होते, मी त्याच्यावर नाव टाकून ठेवलं होतं. म्हणजे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स. आणि नंबर लागला नाही मला 3 यादीमध्ये, नंतर लागला नांदुऱ्याला. परंतु काय झालं की मी ओबीसीतला पहिला कॅन्डिडेट होतो तिकडे लागलेला, आणि नंतर काय झालं, एका जणाचं इकडचं ऍडमिशन रद्द झालं, आणि मला कॉल आला की तुमचा नंबर डायरेक्टला लागला. मग मी परत 15 दिवस ते कॉलेज करून परत डायरेक्टला आलो, आणि मग मी फार खुश होतो. ते 2 वर्ष मी एवढा एन्जॉय केला
की मला काही कळत नव्हतं करिअर काय आहे है ना, काय अभ्यास करायचा, पुढे काय व्हायचं, काहीच नाही व्हायचं. आता म्हणलं आता काय गुरुजीचा आपल्याला शासनच लावताय ना, आता काही करायचं नाही. आता शांतपणे आपण खूप एन्जॉय केला ग्राउंडवर आणि कॉलेजमध्ये, बाकी काहीच नाही करायचं, अभ्यास करायचा नाही. असं करता करता मग वेळेवर अभ्यास करून पास झालो, फर्स्ट क्लास मध्ये पास झालो डीएड. मला 66% ऍग्रीगेट होता. आणि मग ते काय झालं की डीएड ला आम्ही लागलो, ते एका सांगितलं शिक्षण सेवक होते. आणि आमची महाराष्ट्रातली, म्हणजे अभिमानाला अजिबात सांगायची गोष्ट नाही, पण आमची महाराष्ट्रातली पहिली बॅच आहे शिक्षण सेवक. मी शिक्षण सेवक म्हणून लागलो, 3000 रुपये 3 वर्ष है ना. आणि मग नोकरीला लागलो. आता नोकरीला लागणं एवढं डेंजर होतं की म्हणजे तो किस्सा मी सांगितला पाहिजे. 8 वाजून 40 मिनिटं झाले, शेवटचे 10 मिनिटं घेऊन तुमचे. तो किस्सा याच्यासाठी सांगतो की मी शिक्षण म्हणून लागलो, मला घरून अपडाऊन करता येईल, खर्च कमी होईल, घरच्यांना पैसे देता येईल, म्हणून मला जवळचं गाव पाहिजे होतं. आणि एक गाव असं होतं की जे गाव फिरून गेलं बसनं तर 19-20 किलोमीटर होतं, आणि शॉर्टकटनं गेलो वावरातून मधातून है ना, तर ते गाव फक्त 5 किलोमीटर होतं. म्हणलं मी जाईल 5 किलोमीटर पाहिजे, पण म्हटलं मी या गावाला घेतो नोकरी घेतो. मग मी तिथे विनंती केली, त्या गावाला जायला कोणीच तयार नव्हतं. हे मला नंतर कळलं की बाबा त्यांनी आपल्याला कसं काय दिलं, सांगितलंय ती जायला कोणीच तयार नाही, एकही गोष्टी जायला तयार नव्हती. तिथं मग यांनी लगेच दिलं, ते माझ्याकडे पाहत होते, अरे हा फसला आता, देऊन टाकलं त्यांनी मला. आणि मग माझ्या गावाहून जायला एक नदी ओलांडायला लागायची, आणि नंतर 2.5 किलोमीटर जे होतं पूर्ण शेतातला रस्ता होता. मग हे गाव किती डेंजर आहे हे मला पावसाळा लागल्यावर समजलं. कारण मला नदीला पूर आला की मला पॅन्ट काढून टाकायला लागत आहे इकडच्या कोपऱ्यावर, इकडच्या किनाऱ्यावर. मग ते कॅरी बॅग मध्ये पॅन्ट ठेवायचा आणि मग तसं नदी ओलांडायची. नदी तिथे उचळ होती त्यामुळे ओलांडता यायची. तर तिकडच्या किनाऱ्यावर आलं की तो पॅन्ट चढवायचा, चप्पल जी आहे ती कॅरी बॅग मध्ये टाकायची, कारण चप्पल कसं होती त्या चिखलात, चिखल उडत जायला. मग मी गेलो. मग काही दिवस पावसाळा झाला की सायकलनं जायचं. मग सायकलनं गेलो. सायकल जायचं तर पुढे ते पॅन्टला आहे ना, ते याची शेताची चाकोरी असते ना ती गाडी, बैलगाडीची, त्याचं पुढे ते वंगण लागायचं पॅन्टला आहे ना. घरचे कंटाळले पाहिजे पॅन्ट धुवून. नंतर कधी कधी मला आई म्हणायची तू धुवून तिथे पॅन्ट. मग नंतर असं केलं की मी म्हटलं काहीतरी आपली प्रगती झाली पाहिजे, पायी जातो सायकल जातो, म्हटलं काहीतरी घेऊ आपण लुना गिना. मग घेतली मी लुना आहे ना. लुना घेतली, माझ्या आयुष्यातला तणाव परत चालू झाला. आता लुना घेतल्यावर तणाव कसा येईल, परंतु ती लुना होती फार जुनी. एका पगारात घेतली मी, पगार मला 3000. तिचं मन जर असलं तर चालू होईल. मला जर लुना मी घरापासून चालू केली आणि मला शाळेवर पोहोचायला बरोबर 15 मिनिटं लागायची है ना. तो कसं असतं, एखाद्याला त्याचं मन धरणी करायला लागतं ना आपल्याला. तशी मला म्हणजे 10:30 शाळा भरायची. मी जर 10:15 निघलो तर मी 10:30 पोहोचू शकत होतो. पण मी 9 वाजेपासून त्या लुनाच्या मागे राहायचो. 9 वाजता पटकन जेवायचो आणि ती लुना कधी सुरू होईल म्हणून मग मी तिथं पायडल मारायचो. मग तो स्पार्क असतो, तो काय असतो, तो प्लग काढायचा आणि तो साफ करायचा. मी ती सगळी त्याला शिकून घेतली होती. पायडल मारायचं, मला नाही जमलं तर तुला भाव बोलायचा, अरे तू थोडीशी कर प्रॅक्टिस. असं करत करत जर फक्त 9:15 पर्यंत वाट पाहायची तिची, चालू जर झाली तर ओके, नाहीतर त्यांना आपलं पायी जायचं, नाहीतर सायकलनं जायचं. म्हणजे जर पावसाळा नसला तशी पावसाळ्यात लुना नेऊ शकत, सायकलनं जायचं. मग 9:45 निघलो. एखाद्या वेळेस ती काय करायची, 9:30 चालू व्हायची. 9:30 चालू झाली की मी मला वाटायचं मला जर बंद पडली तर मग, म्हणून जेव्हा चालू झाली तेव्हा निघायचं शाळेवर. म्हणून मी 9:30 शाळेवर निघायचो. समोर गेलो की आमच्या मध्ये एक गाव होता, माझ्याकडे मोबाईल नव्हता. अरे रिझल्ट लागला म्हणजे तू पास झाला. म्हणलं जमलं आता काहीतरी. मग पास झालो. नंतर इंटरव्ह्यूची तयारी, परत फ्रस्ट्रेशन. लोक सांगतात असं असतं तसं असतं, असा इंटरव्ह्यू द्यायचा तसा इंटरव्ह्यू द्यायचा. मला बोलताच येत नव्हतं. मी आपलं गेलो, समोर कोणी इंटरव्ह्यू घेतला की मला घाम यायचा, समजत नव्हतं. पण मग म्हटलं जसा वाटतो तसा आपण अभ्यास करायचा जायचा. इंटरव्ह्यूला गेलो औरंगाबादला. तिथं इंटरव्ह्यूचा कॉल आला, त्यावेळेस एक वाक्य होतं त्याच्यात, तो पण तणाव एवढा की त्यात लिहिलेलं होतं की आयोगाच्या निर्णयाच्या अधीन राहून आपली मुलाखत घेण्यात येत आहे. मग कोणते काही सांगायचे मला, अरे काहीतरी चुका केल्या असतील, आयडेंटिटी दाखवली असेल, स्टार काढले असतील, खाली रेषा मारल्या असेल,
काहीतरी चित्र काढलं असं म्हणलं, मी का पागल आहे का बाबा चित्र काढायची नाही? चित्रकलेची परीक्षा द्यायला थोडी गेलो मी. विनाकारण एकही चांगला मोबाईल नव्हता. नाही काहीतरी गोंधळ केला म्हणे तो परीक्षा. गेलो तिथं काउंटरवर, पहिले गेल्या मला त्या इंटरव्ह्यूचं टेन्शन पेक्षा ते लिहिलेल्याचं टेन्शन ना, की आपला इंटरव्ह्यू होतच का नाही, झाला तर आपले पास करतात का नाही. गेलो विचारलं त्या क्लार्कला, म्हटलं असं असं लिहून आहे. अरे काय नाव तुमचं, रोल नंबर 792. हा तुम्ही म्हणे नॉन क्रिमिनल चुकीच्या फॉर्मॅट मध्ये जोडले. म्हणजे जमलं, देऊ शकतो ना? हा देऊ शकतो नाही. मग एकदम जमलं, म्हणलं आता आपण इंटरव्ह्यू देऊ. मग फ्रेश झालो, इंटरव्ह्यूला गेलो. 20 जणांचा इंटरव्ह्यू घेतला एका दिवशी. त्याच्यातही तणाव, सगळे शेवटचा नंबर, 30वा नंबर. सकाळी 9 वाजेपासून मी एकदम टाईट, इनशर्ट करायची सवय नाही. ते फार कसं तरी वाटायला लागलं मला इनशर्ट मध्ये. बसलो, कंटाळलो. ते म्हणजे जेवून या, मधला गॅप झाला त्यांचा लंच. मग जेवण करून आलो थोडंसं. शेवटी गेलो. 6:47 माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. इंटरव्ह्यूला 3 लोक होते. मधुकर कोकाटे सर आमचे हे होते अध्यक्ष. इंटरव्ह्यू गेलो, मी समोर बसलो. आले, बसा. अच्छा तुम्ही पण गुरुजी सर म्हणे? इथून सुरुवात झाली इंटरव्ह्यूची. सर येस सर. म्हणजे त्या दिवशी 20 पैकी इतके गुरुजी होते इंटरव्ह्यूला, मी 12वा गुरुजी होतो. वाजले म्हणलं 12 आपल्याला. आणि त्यांचा मूड नव्हता ना, आता जसं तुमचं भाषण ऐकायचं मूड नाही, तसा त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा मूड नव्हता. मग तरी म्हटलं नाही, त्यांनी घेतलाच नाही इंटरव्ह्यू, तसं मी देणार ते भाषण थोडा वेळ. मग म्हटलं हिंमत हारायची नाही. गेलो, बसलो इंटरव्ह्यूला. तर मला म्हणजे की गुरुजी लोक अभ्यास करतात, पोरांना शिकवतात का अभ्यास करतात म्हणजे. मग मी फार हुशार, म्हणजे भीती वाटत होती, पण तरी मी म्हटलं सर, जे मुलं एमपीएससीच्या इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतात ते मुलांना प्रामाणिकपणे शिकवून अभ्यास करतात म्हणलं स्वतः. त्यांना ते उत्तर आवडलं. अरे व्हेरी गुड म्हणे, तयारी करून आला म्हणे. तेव्हा एकच उत्तर त्यांना चांगलं वाटलं, पहिलंच उत्तर. नंतर त्यांनी जे विचारलं, मग सॉरी सर मला बरोबर आठवत नाही. 13 मिनिटं इंटरव्ह्यू चालला माझा. 7 वाजता बाहेर आल्यानंतर परत तणाव ना, फार तणावात होतो मी. म्हणजे मला तसं सवय आहे तणावात आयुष्य जगायचं. पण मग आता निकाल कधी लागतो याचा तणाव, किती मार्क पडतात हे. मग मी ती चिठ्ठी रोज आपली खिशातून काढावं, 540, 590. मग नाही हे कमी होतात, नाही तुला पेपर चांगलाच नाही गेला, हे तर प्रश्न चुकलाय, मग 530च पडते, नाही तरी जमते ना आपलं. असं करत करत मित्रमंडळी सोबत गप्पा, रात्री 2-2 वाजेपर्यंत फक्त निकाल, त्याच्यावरच गप्पा, बाकीचा अभ्यास केला. फार कंटाळा. रात्री आम्ही 12 वाजता फिरायला जायचो. तर पोलिसांनी पकडलं का मला, 2 जण. झोप येत नाही, निकाल लागत नाही, बाहेर गेलो फिरायला. कुठे चालले म्हणे, फिरायला चालतो म्हटलं. त्याला पहिले तर आमच्या तोंडाला वाद घेतला. ठीक आहे कुठे चालले म्हटलं, सर चालू इथे थोडं. कशाला म्हणलं, आम्ही एमपीचा अभ्यास करतो, आमचा निकाल काही लागून नाही म्हणून फिरायला लागलो. जा म्हणे, तुमचा गेला दाखल होईल म्हणे, निकाल लागला तरी फायदा होणार नाही, जा म्हणे. मग रोज असं करायचं की लागतो निकाल लागतो. शेवटचे एक दिवस काय झालं, माझ्याकडे मोबाईल नव्हता. बाजूच्या घरी लँडलाईनला फोन आला. मी घरी होतो त्यावेळेस गावात. फोन आला 10:15 वाजता की अर्ध्या तासात निकाल लागते. मग ते मित्राचं घर होतं, ते काका आले म्हणे, यार तुझा निकाल लागते अर्ध्या तासात, असं फोन आला म्हणजे मित्राचा. मग ते फोन करतो म्हणजे डबल. म्हटलं ठीक आहे, मग येऊ का तिकडं, या म्हणे. बसलो 11 वाजेपर्यंत त्यांच्याजवळ. ते सगळे झोपून राहिले, त्यांना झोप आले. म्हटलं काका आता एक काम करा, आता मी चालू घरी, निकाल लागला, मी पास झालो तर या, नापास झालो तर येऊ नका, सकाळी मी विचारतो तुम्हाला. आलो घरी, ते काय आले नाही. म्हणलं विषय संपला. गेलो सकाळी, नाही आला, फोन नाही आला. म्हणलं जमलं, निकाल नाही लागला. मग एक दिवस शनिवारी का शुक्रवारी शाळेतून आलो. सकाळची शाळा वगैरे होत्या का काय आठवत नाही मला, पण सकाळची शाळेतून आलो. रूमवर बसलो होतो, 4-5 वाजले होते. आमच्या रूम मध्ये 4 जण होते. त्याच्याजवळ एकाजवळ होता एअरटेलचा मोबाईल. त्याच्यावर फोन आला की अरे आता निकाल लागलेला आहे, तू आता आज 100% लागलेला आहे, आता मी तुला थोड्या वेळात सांगतो काय आहे. मग त्यावेळेस काय मोबाईल तर तू साधा मोबाईल होता, त्याच्याजवळ नेट वगैरे काही नव्हतं. मग आम्ही नेट कॅफेवर गेलो. तिथं एवढी गर्दी, तिथं काय राहतं माहिती का, अभ्यास करण्यापेक्षा निकाल पाहण्यासाठी जास्त गर्दी असते.
म्हणजे नापास झालो का काय, पास झालो हे पाहतात पोरं. पण गेलो तिथं गेलो तर ती साईटच ओपन नव्हती होती एमपीएससी, अजिबात ओपनच नव्हती, लोडच नव्हती होती. म्हणलं 100% निकाल लागलेला आहे, साईट ओपन होत नाही म्हणजे लोड आहे साईटवर, पोरं पुणे मुंबईतले फार पाहत आहे. येऊन बसलो बाजूला, आता म्हटलं इथेच बसू, जर आपलं नाव असेल यादीत तर लागेल, नसेल तर नाही लागणार, म्हणून जाऊ असं मी म्हणत होतो. पण तणावात होतो, फारच प्रेशर मध्ये होतो. मग आला फोन अर्ध्या तासाने, फोन आला तर मित्रांनो घेतो घे म्हटलं, त्याने उचलला, हॅलो ते ललित जोडले, दिला मला, म्हणे अभिनंदन तुझे. म्हटलं काय आहे ना नाव, म्हणून नंबर कोणता आहे माझा, मी त्याला विचारलो माझा रोल नंबर किती, सिव्हिल 792. म्हणलं बरोबर आहे. नाव पूर्ण नाव आहे म्हणे, रिझल्ट आहे ना तुझा. म्हणलं काय पोस्ट काय मिळाली, तुला कोणती पोस्ट आहे सांग. म्हटलं अरे बाबा माझा बीपी वाढला, मोबाईलचे पूर्ण मी कापून राहिलो आणि मला घाम फुटलेला आहे, तू पटकन सांग जे असं ते काही चालते. म्हणलं आपल्याला यादीच नाव आहे ना, आता निश्चिंत झालं म्हटलं. मग त्याने सांगितलं तुझं अभिनंदन, तू डेप्युटी कलेक्टर झालाय, राज्यात 12वा नंबर आला. मग मला काय भावना काय होते ते यांच्यासारखेच होते, बाकी काही नाही वेगळं काही सांगणार नाही मी तुम्हाला. आणि मग पण मी घरी नाही गेलो, मी पहिले अर्ध्या तासानं त्या नेट कॅफेवर गेलो, परत पाहायला ओपन केलं, पूर्ण नाव वाचलं, ललित कुमार सूर्यकांत वराडे, पत्ता वाचला, राहणार. म्हणलं एका नावाचे अनेक लोक असतात ना, पत्ता वाचला, रोल नंबर पाहिला, म्हणलं आता आहे. मग घरी फोन केला की मी झालो डेप्युटी कलेक्टर. आणि तोपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर झालं, सोशल मीडियात गेलं काहीच नव्हतं ना, त्यामुळे वडिलांना कोणाला माहित नव्हतं. अशा पद्धतीनं तणावात मी जगलो, आजही जगतोय. आजचा तणाव वेगळा आहे ना. फोन येऊन गेले मी आता भाषण करताना, त्यातले 2 कलेक्टर साहेबाचे ते काय काम सांगतात, तो एक तणाव आहेच. परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही नसते, संघर्ष सगळ्यांनाच करायचा आहे, छोटा मोठा प्रत्येकासाठीचा संघर्ष हा त्याचा तो मोठा, तेवढाच मोठा संघर्ष असतो. तुम्ही ना आनंदाने जगायला शिका. मी जरी तुम्हाला सांगत असलो की तणावात जगतो, मी बिलकुल तणाव घेत नाही. तुम्हाला सांगतो फार स्वतः सांगायला म्हणजे फार आनंदी असतो कधी पण. मला जो कोणी जेव्हा भेटतो ना तेव्हा मी हसत असतो. याचं कारण हे आहे की तुमच्या लाईफचा एक दिवस जो आहे ना तेच तुमचं आयुष्य आहे. आजचा दिवस गेला तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही जर म्हणले की मी असं करेल, मी तसं करेल वगैरे वगैरे, काही नसतं. तुम्ही प्लॅनिंग करा स्वतःच्या आयुष्याचं, त्या पद्धतीने जगा, परंतु अपेक्षा नका ठेवू की मी असंच झालं पाहिजे. हा, तुमचं ध्येय असलं पाहिजे, मोठं ध्येय ठेवा, परंतु तुमच्यासोबत प्लॅन बी तयार ठेवा, प्लॅन सी तयार ठेवा. हे नाही झालं हे करेल, हे नाही झालं ते करेल. याला सांगितलं ना, मी भट्टीवर काम केलं. मी मित्रांनो DL ला असताना STD वर काम करून शिकलेलो. मी रात्री 7 ते 11 वाजेपर्यंत STD वर काम करायचो, 10 रुपये रोजानं. माझं DL झालं, नोकरी लागली नाही, तर मी एका कंपनीमध्ये दीव दमनला गेलो, तिकडे गुजरातमध्ये है ना. तिथं मी 60 रुपये हजेरीनं काम केलेलं आहे एका कंपनीमध्ये. मोठमोठे कार्टून उचललेले 70-70 किलोचे. 10.5 महिने मी ते काम केलं. काही नाही, काम कोणतं करतो नाही याला काही महत्व नाही. तुम्हाला आनंदी राहता आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की 2005-06 पर्यंत माझा महिन्याचा खर्च किती होता, कोणी सांगू शकेल का अंदाजे महिन्याचा खर्च माझा त्यावेळेस किती होता? मी नोकरीला होतो बरं, 2001 पासून मी शिक्षक होतो. मला 3,000 का वरून पगार होता. माझा 100 रुपये पण महिन्याचा खर्च नव्हता. 100 रुपये खर्च, खोटं वाटेल तुम्हाला. माझा पहिला मोबाईल हा सिलेक्शन झाल्यानंतर 600 रुपयाचा मी सेकंड हँड मोबाईल घेतलेला आहे डेप्युटी कलेक्टर झाल्यावर. माझा मल्टीमीडिया जो मोबाईल आहे पहिला घेतला मी, तो माझा पगार झाला इथे यवतमाळात. मी प्रोफेशन झालेलं आहे, माझी पहिली पोस्टिंग यवतमाळची आहे 2009 साली. मार्च 2009 साली मी इथं डेप्युटी कलेक्टर म्हणून जॉईन झालो होतो. आणि मला पगारच नाही दिला 11 महिने शासनाने. मी याला त्याला पैसे मागवते, मी काहीतरी हा नोकरी लागेल ना, मी 100%. हा डेप्युटी कलेक्टर झालेला माणूस पैसेच नाही मागू शकत कोणाला, है ना. हा पैसे मागते म्हणे, हा खोटा बोलते म्हणे. माझ्या वडिलांनी विचारलं त्यांनी, अरे विचारावर त्याला, तुम्ही जाऊन पहा म्हणे यवतमाळला. माझे वडील एकदा आले नाही इथं, है ना. मी ज्यावेळेस 2 वर्ष इथं प्रोफेशनला होते, एकदा नाही आले. ऑफिस कसं असतं वगैरे पाहायला वगैरे काही नाही आले. मी म्हटलं मला ऑफिसच नाही भेटला, थांबा गडबड नको. तर त्यानंतर मी माझा पहिला मल्टीमीडिया मोबाईल घेतला. काही नाही, संघर्ष वगैरे तुम्ही विचार करू नका. माझ्या घरची पहिली टीव्ही, मी वयाच्या 28व्या वर्षी सिलेक्ट झालो, 30व्या वर्षी माझं लग्न झालं, है ना. मला अगोदर तर लग्न झालंच नाही.
मग सिलेक्शन झाल्यावर करायचं तर महाराष्ट्रात मला कोणी पोरगी देणं, मला एमपीची मुलगी करावं लागेल, है ना. माझं 30व्या वर्षी लग्न झालं. माझ्या घरातला पहिला टीव्ही हा आहे, माझ्या लग्नात अंगण आलेला टीव्ही माझ्या घरातला पहिला टीव्ही आहे. त्यावेळेस मी डेप्टी कलेक्टर होतो. खोटं वाटेल तुम्हाला, पण यातला एकही शब्द खोटा नाही. म्हणून अजिबात ताण नाही घ्यायचा, आनंदी जगायचा. तुम्ही कोणत्या पदावर याला काही महत्व नाही, तुम्ही किती प्रामाणिकपणे काम करता याला महत्व आहे. मी आजच्या या मित्रांना एवढं सांगेन की तुम्ही नोकरीला लागले, चांगल्या नोकरीला लागले, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्याकडे येणारा माणूस खुश होऊन गेला पाहिजे. गोरगरिबाचं काम करण्यासाठी तुम्हाला ही नोकरी मिळाली आहे, हे हा विचार ठेवा. अनेक जण मी पाहतो 13 वर्षाच्या नोकरीत खूप जणांना भेटलो, अनेकांची इंटरव्ह्यू घेतले, अनेक ज्युनियर्स माहित आहेत, अनेक सिनियर्स माहित आहेत. लोक यांना विसरून जातात जुने दिवस. विसरू नका, तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करता आली नाही तुम्हाला. फार वाईट आहे, कोविड मध्ये तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं, लोकांना प्यायला पाणी नाही मिळालं 7-7, 8-8 घंटे, है ना. काय कामाची आपली नोकरी. आपल्या नोकरीतून लोकांना मदत होईल, त्यांना चांगल्या पद्धतीची आपण सेवा देऊ शकू, हा विचार आपण करायला पाहिजे. तुम्ही पण जेव्हा नोकरीला लागसाल तेव्हा हा विचार करा, आनंदी राहा, एन्जॉय करा, काही घाबरायचं नाही. कोणतीच परीक्षा कठीण नसते, कोणतंच भाषण करण्यासाठी अजिबात अभ्यास करायची गरज नसते, है ना. तुम्ही स्वतःच आयुष्य बरोबर आनंदाने संवेदनशीलपणे वाचलं की तेच आपलं भाषण असते, काही टेन्शन नाही घ्यायचं. एकदम तुमच्यासारखाच मी होतो, तुमच्यापेक्षाही म्हणजे गयागुजरा होतो मी, फारच वाईट होतो मी, है ना. मला म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता. तर त्या सगळ्या परिस्थितीतून समोर जाता येतं. फक्त तुम्ही आहे ना संवेदनशील असलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, एखादा प्रसंग आला तर तो मांडता आला पाहिजे. तो कॉन्फिडन्स हळूहळू येतो मित्रांनो, एकदम येत नाही. तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आज जागा व्हावा एवढ्यासाठीच मी तुमचे बराच वेळ बोललो ना. 5 मिनिटं जर बोललो तर 1 घंटा होतो, पण मी आता बोलणार नाही. तर 55 मिनिटं तुमच्या आयुष्यात तुम्ही घेतले, तर त्याच्यातही तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न मी केलाय. माझं भाषण जरी शेवटचं असलं तरी ते तुम्ही ऐकून घेतलं, मला फार सहन केलं, त्याबद्दल मी तुमच्या सहनशीलतेला सलाम करतो. आणि मला इथं बोलवलं, मानसन्मान केला, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व PSI मित्रमंडळींना शुभेच्छा देतो, तुम्हालाही शुभेच्छा देतो की बिलकुल येणारी परीक्षा तुमचीच आहे. तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जर अभ्यास करायचा नसेल तर बिलकुल करू नका, परंतु बाजूचा करतो म्हणून मीही करतो म्हणून स्वतःच्या आयुष्याचे वर्ष वाया घालू नका. ज्याला जो सिरियस असेल त्यालाच अभ्यास करा, जो सिरियस नसेल त्याला जो काम धंदा मिळतो तो करा, त्यातही भविष्य आहे. असे अनेक लोक आहेत की ते फार मोठे झाले, इकडे जरी सिलेक्शन नाही झालं तरी. त्यामुळे MPSC सिलेक्शन होणं हेच काही आयुष्य नाही आहे, है ना. खूप काही गोष्टी आहेत आयुष्यात करण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत त्या तुम्हाला करता येतील. त्यासाठी उघडे ठेवा डोळे आणि तुमचं हृदय उघडं ठेवा, एन्जॉय करा, मन संवेदनशील ठेवा, दुसऱ्याचं दुःख तुमच्या डोळ्याला दिसू द्या, प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले, धन्यवाद सर. यानंतर जाचक सरांचा शपथविधी सत्कार करणार आहेत प्राध्यापक कविता इंगोले मॅडम.